नमस्कार. वैशाख शुद्ध तृतीया, वैशाख महिन्यातल्या या तिथीला आपण अक्षतृतीया म्हणून पण साजरी करतो. हा केवळ सण नाही आहे, त्याला आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व हिंदू संस्कृतीमध्ये खूप मोठे आहे. केवळ हिंदू नाही तर जैन समाजामध्ये सुद्धा या सणाला साजरे केलं जातं. अख्खा तीज म्हणून हा सण ते साजरे करतात. आता वैशाखच महिना का? तो वैशाख महिना हा विशाखा नक्षत्रावरून ज्याचं नाव पडलेलं आहे. विशाखा नक्षत्र हे गुरुचं नक्षत्र आहे. तृतीया अंकशास्त्राप्रमाणे 3 आकडा हा सुद्धा गुरुचा आहे. त्याच्यामुळे गुरुकडून एकदा आशीर्वाद मिळाला की तो अक्षय्य असतो. तर आपल्या आयुष्यात अक्षय्य सुख, अक्षय्य समाधान, अक्षय्य ऐश्वर्य, अक्षय्य यश, अक्षय्य आरोग्य हे सगळं असावं हे प्रत्येकाला वाटत असतं. म्हणून गुरूंचा आशीर्वाद प्राप्त व्हावा. आता कृष्णाला म्हणजेच विष्णूला आपण जगद्गुरू म्हटलं आहे. त्याच्यामुळे ह्या दिवशी या तिथीला एक युग संपून त्रेतायुगाची सुरुवात झाली. ह्याच दिवशी कृष्णाने पांडवांचा वनवास सुरू होत असताना अक्षय्य पात्र दिलं. ह्याच दिवशी हयग्रीव, नरनारायण आणि परशुराम हे प्रकट झाले. त्याच्यामुळे ह्या तिथीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता ह्या तिथीला काय करायचं तर दान, धर्म, पुण्यकर्म आणि जे तुमच्या पुरुषार्थाने तुम्ही कमावलं आहे आणि जे तुम्हाला कमवायचं आहे या सगळ्या गोष्टीसाठी लागणारी साधना या दिवशी केली जाते. त्यासाठी जे दान करावे लागतात ते दान या दिवशी केलं जातं. आता आध्यात्मिक महत्त्व म्हणजे ह्याला केवळ दैवीयच नाही तर पितरांच्या सुद्धा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ह्या तिथीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून आपण उदक कुंभ दान करतो. जो सपात्री जो व्यक्ती असेल, जो त्याच्या योग्य असेल त्याला तो आपण कुंभदान करत असतो. देवालयामध्ये तुमच्या यथाशक्ती जे तुम्ही दान धर्म करू शकत असाल, जे तुम्ही डोनेट करू शकत असाल ते तुम्ही डोनेट करायला पाहिजे. तर त्यातनं पुण्यफल प्राप्त जे तुम्हाला होणार आहे ते अक्षय्य राहणार आहे. म्हणून तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला अक्षय्य पाहिजे ते ज्ञानरूपाने असलं पाहिजे, ते आशीर्वाद रूपाने असलं पाहिजे, जे अनुभवांच्या रूपाने असलं पाहिजे, ते आरोग्याच्या रूपाने असलं पाहिजे, ते ऐश्वर्याच्या रूपाने असलं पाहिजे, ते समाधानाच्या रूपाने असलं पाहिजे. त्याच्यामुळे हे तुम्हाला ज्यातनं भविष्यात काही कमवायचं आहे, भविष्यात काही मिळवायचं आहे त्याच्या जे संबंधित वस्तूचं दान केलं जातं. एवढंच नाही तर अक्षय तृतीयेला लक्ष्मीची सुद्धा साधना केली जाते. विष्णू आणि लक्ष्मी मनःशांती आणि धनधान्य हे दोन्ही जेव्हा एकत्र येतं तेव्हा आयुष्य हे सुखी होतं. त्याच्यामुळे आरोग्य, मनःशांती आणि धनधान्य ह्या तीनही गोष्टी एकत्र आलं की आयुष्य सुखी आणि समाधानी होतं. त्याच्यामुळे सुखी आणि समाधानी आयुष्याची कल्पना ही प्रत्येक घरोघरी केल्या जाते. त्याच्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी, नारायण आणि कुबेराची सुद्धा पूजा केली जाते. ह्यांच्या संबंधितले जे साधन आहेत, जे जप आहेत, ओम नमो भगवते वासुदेवायचा जप असेल किंवा महालक्ष्मी नमः, ओम श्रीयै नमः, ओम कमलवासिनी नमः हा जप असेल, ओम यक्षाय कुबेराय स्वाहा हा जप असेल, तर जपसाधनेच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही अक्षय तृतीयेला साधना करू शकता. त्याशिवाय वैशाख महिना विशाखा नक्षत्रावरनं गुरुचा, तृतीय 3 आकडा हा गुरुचा. आता याचं धातू कोणतं आहे तर याचा धातू हा सुवर्ण आहे. त्याच्यामुळे या दिवशी सोनं घेणं. आता गुरु हा ज्ञानाचं प्रतीक आहे जो आत्मविश्वास वाढवतो आणि चांदी हे चंद्राचं प्रतीक आहे जो मनावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. त्याच्यामुळे ज्ञानप्राप्ती करत असताना तुम्हाला मनावर नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे सोनं आणि चांदी ह्या 2 गोष्टी प्रतिकात्मक स्वरूपाने आपण आणत असतो जे आपल्या आयुष्यामध्ये ज्ञान आणि त्या ज्ञानासोबत आत्मविश्वास आणि आत्मविश्वास वाढला की धनार्जन, अर्थार्जन आणि यश या सगळ्या गोष्टी आपण प्राप्त करत असतो. त्याच्यामुळे सुवर्ण घेणे, त्याच्यामुळे रजत घेणे म्हणजे चांदी सोनं घेणे, त्यासोबतच दानधर्म करणे. आता दानधर्म कोणतं करायचे जे स्वतःच्या पुरुषार्थाने आपण अर्जित केलं आहे. म्हणजे तुमच्या ज्ञानाने, तुमच्या अनुभवांनी आणि तुमच्या कर्तृत्वाने जे तुम्ही अर्जित केलं ते दान करणे. आणि ह्या दान करण्याच्या प्रक्रियेतून आपण जे सत्पात्री लोक असतात त्यांना करतो. म्हणजे समाजातले ते लोक ज्यांचा समाजाला उपयोग होणार आहे अशा लोकांना एका दृष्टीने मदत पण केली जाते. त्याच्यामुळे आपली समाजाभिमुख भूमिका पण तयार होते यातनं. त्याच्यामुळे एक तर वैयक्तिक विकासासाठी, वैयक्तिक डेव्हलपमेंटसाठी ह्या सगळ्या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेच, पण जे आपण अर्जित करतो आहे त्यातनं आपण समाजाला देणं लागतो, त्यातनं समाजाला सुद्धा विकसित करतो आहे.
एक चांगले लोकांना योग्य ती व्यवस्था मिळावी, ह्याच्या सगळ्या व्यवस्था आपण करतो आहेत. त्याच्यामुळे ती वृद्धिंगतच होणार आहे. तुम्ही एखाद्याच्या आयुष्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली तर तो भविष्यात तुम्हाला तशी तुमची जागा त्याच्या आयुष्यात तो देणार आहे. त्याच्यामुळे हे दानधर्म करायचे का, तर वेगवेगळ्या रूपाने दानधर्म करणे म्हणजे ती व्यवस्था उभी करणे. त्या व्यवस्थेतनं तुमची सामाजिक जागा तयार होते आणि सामाजिक जागा आणि ओळख जेव्हा तयार होते त्याचा वैयक्तिक आयुष्यात फायदा होतोच. त्याच्यामुळे समाजाभिमुख राहणे आणि ते राहत असताना वैयक्तिक विकास पण साधणे. त्याच्यामुळे अक्षयतृतीयेला तुमचं धन, धान्य, सुख, समृद्धी, आरोग्य, आयुष्य हे चिरंतन राहावं, हे अक्षय राहावं, ह्यासाठी दैवीय पूजा, दानधर्म, नारायण झालं, लक्ष्मी झालं, कुबेर झालं, पितर झालं, या सगळ्यांची आराधना करणे, या सगळ्यांचं स्मरण करणे याचं फार महत्त्व आहे. त्याच्यामुळे एक युग संपून दुसरं युगाची सुरुवात म्हणजे त्रेतायुगाची सुरुवात झाली, ही फार मोठी घटना आहे. त्याच्यामुळे तो हा दिवस आहे. त्याच्यामुळे हे जे ट्रान्सफॉर्मेशन पिरियड आहे, म्हणजे ह्या दिवशी तुम्ही जे करणार आहे ते तुमचं ट्रान्सफॉर्मेशन पण दर्शवणार आहे की मागच्या एका वर्षात आपण काय केलं आहे आणि पुढच्या एका वर्षात आपल्याला काय पाहिजे आहे. त्याच्या अनुषंगाने पण आपण दान करतो, ती देवाकडे इच्छा प्रकट करतो की मला हे पाहिजे आहे, त्याच्यासाठी मी हे करतो आहे. त्याच्यामुळे स्वतःला तयार करणं भविष्याच्या दृष्टीने, म्हणजे नवीन युगाची स्वतःच्यासुद्धा आयुष्यामध्ये सुरुवात करणं, हे प्रतिकात्मक सगळ्या गोष्टी या धार्मिक सणांमध्ये, या मुहूर्तांमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. त्याच्यामुळे अक्षयतृतीयेचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्यामुळे पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी पितरांना कुंभदान, त्याच्यानंतर तिलतर्पण, असे विविध प्रथा आहेत, विविध पद्धती आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेता येतो. आपले पितर हे आपले पूर्वज आहेत, ज्यांच्यामुळे आपण पृथ्वीवर आहेत त्याची जाणीव ठेवणे. त्याच्यामुळे आपल्यापेक्षा जे वृद्ध आहेत किंवा त्यांच्याशी संबंधित लोक आहेत जे आपल्या घराण्यात होऊन गेले आहेत, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून देणे. आणि ही जाणीव जेव्हा आपल्या मनात येते तेव्हा ती आपल्या वडीलधाऱ्यांविषयी पण त्याच वेळी येते. त्याच्यामुळे आपल्या वडीलधाऱ्यांविषयी एक आस्था तयार राहणे, मनात श्रद्धा तयार राहणे आणि ती श्रद्धा टिकून राहणे, यासाठी हे जे तर्पण आहे, तिलतर्पण असेल, कुंभदान असेल, हे आपण करत असतो. त्यासोबतच हळद, कुंकू, तीळ हे सगळे शुभ वस्तू आहेत. ह्यांच्या माध्यमातून घरामध्ये आरोग्य, ऐश्वर्य हे चिरकाळ टिकून राहतं. त्याच्यामुळे ह्यासुद्धा वस्तू खरेदी करणं हे शुभ मानलं जातं. त्याच्यामुळे अक्षयतृतीया करताना आध्यात्मिक, धार्मिक दृष्टिकोन तर असलाच पाहिजे, पण मानसिक, सामाजिक हा सुद्धा दृष्टिकोन असणं फार महत्त्वाचं आहे. ही अक्षयतृतीया सगळ्यांच्या आयुष्यात शुभता आणि मंगलता घेऊन येऊ, ही ईश्वरचरणी प्रार्थना.